दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आज आपण स्थानिक ख्रिस्त सभा हा श्रद्धा बांधणीचा रविवार साजरा करीत आहोत. द फेथ फॉर्मेशन संडे. श्रद्धा ही म्हणजे डोकं हलवायची गोष्ट नाही. आपण श्रद्धा पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे, पाळली पाहिजे आणि ती आपल्या कृतीमध्ये उतरवीत राहिलं पाहिजे. आणि ही श्रद्धा माझे विचार, त्याचे विचार, तुझे विचार असे नाही. देऊळ मातेने शिकवलेली श्रद्धा. ही श्रद्धा बांधणी अनेक थरावर झाली पाहिजे आणि म्हणून आपण त्याच्यासाठी विशेष प्रार्थना करू. आपण परत एकदा आपल्या कोलीवाड्यातल्या लोकांसाठी प्रार्थना करू. त्यांचा व्यवसाय हा परमेश्वराच्या रक्षणाखाली नेहमी व्हावा. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी परमेश्वराने भरपूर अशी त्यांच्या कष्टांची फळं द्यावीत म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात या 14व्या वर्षातील 14व्या रविवारी आपण ह्या उपासनेमध्ये संपूर्णपणे तन मन धनाने सहभागी होण्यास पात्र व्हावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ
व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. परमेशाला स्वर्गात गौरव, सजनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नाम देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित्य. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमहुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत तो रजगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्त, हे कुलत्या सुता पूर्णवंता. जनक नंदना परमेश्वर पोखरा, प्रभु दुःख हारा परमेश्वर. दयेच्या सागर जग पापहारी, दया मावरी करी करा. पतित पवना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. पैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझे प्रभुवर, तुझे कठोर येशू ख्रिस्त. परमेशाला स्वर्गात गौरव, सजनांना देव शांती देवो. सजनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा सेवक व तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आज्ञापालनाद्वारे पतित जगाचा तू उद्धार केलास. आम्हाला पापमुक्त कर व सर्व काळच्या आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. या हेजेक्येलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू माझ्याबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश करून
मला माझ्या पायावर उभे केले, तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. तो मला म्हणाला, हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल वंशजाकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितुरी राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी आणि त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्या विरुद्ध वर्तन केले आहे. हे त्यांचे वंशज उद्धट आणि कठीण हृदयाचे आहेत. मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे त्यास सांग. ते तुझे ऐकोत वा ना ऐकोत, ते बंडखोर आहेत हे विसरू नकोस. निदान त्यांच्याकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता हे त्यास समजेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. आमचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत. आमचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत. हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो. पहा, जसे दासांचे डोळे आपल्या धनांच्या हाताकडे असतात, आमचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत. जसे दासीचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत. आमचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत. हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर. आमची पुरी नालस्ती होत आहे. सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती यांनी आमच्या जीवाला पुरेपूर करून टाकले आहे. आमचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत. संत पौलाने करिंथकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रभू म्हणतो, मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मार्ककृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा बरोबर असो. प्रभू येशू आपल्या गावी आले आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी प्रभू येशू सभास्थानामध्ये, त्या प्रार्थना मंदिरामध्ये शिकवू लागला आणि पुष्कळ लोक प्रभू येशूचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले, ह्याला हे सर्व कुठून प्राप्त झाले?
काय हे ज्ञान, काय हे ज्ञानाला देण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या हातून केवढीही महत्कृत्य होतात. जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसेफ, यहुदा आणि शिमोन ह्यांचा जो भाऊ, तो हाच आहे ना. आणि ह्याच्या बहिणी त्या आपल्याबरोबर आहेत ना. असे ते सर्व त्या गावातील लोक प्रभू येशूविषयी अडखळले. तेव्हा प्रभू येशू त्यांना म्हणाले, संदेष्ट्यांचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टामध्ये अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. थोड्या आजारी लोकांवर हात ठेवून प्रभू येशूने त्यास बरे केले. ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य प्रभू येशूला त्याच्या गावी करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे प्रभू येशूला आश्चर्य वाटले. प्रभू येशूचे हे शुभवर्तमान. मित्रांनो, हे जे शब्दचित्र संत मार्क आपल्या पुढे ठेवतो ते आपण नीट न्याहाळून घेऊया. जणू काही आपण तिथं हजर आहोत हे सगळं घडत असताना. कदाचित आपण सुद्धा प्रभू येशूच्या गावातील एक व्यक्ती आहोत असा विचार करा. एका बाजूला लोकांच्या मनामध्ये प्रभू येशूबद्दल असलेली प्रशंसा, अचंबा, विस्मय. शुभवर्तमानकार सांगतो, लोक त्याचे ऐकून चकित झाले, थक्क झाले. नक्कीच थक्क करणारी अशी ही गोष्ट होती, चकित होण्यासारखी गोष्ट होती. पण दुसऱ्या बाजूला हीच लोक, हा एक सामान्य माणूस आहे, हा एक सुताराचा मुलगा आहे, हा त्या मरियाबाईचा मुलगा आहे, ह्याचे भाऊ, ह्याच्या बहिणी अमुक तमुक असं बोलून एका बाजूला स्तुती करतात, दुसऱ्या बाजूला प्रभू येशूची उपेक्षा करतात. तीच लोक एकाच प्रसंगी आणि त्याची उपेक्षा करून त्याच्यावर संपूर्णपणे दुर्लक्ष करतात. प्रभू येशू काय सांगतात, कशासाठी सांगतात, कोणासाठी सांगतात, असे महत्त्वपूर्ण विचारण्याऐवजी, प्रश्न विचारण्याऐवजी खोलात शिरून जीवनाचं महत्त्व समजण्याची संधी ही लोक गमावतात. मी जर तिथे असतो, मी पण गमावली असती. आणि हे प्रसंग घडतच असतात. मी नसतो तिथे, नव्हतो तिथे, याचा अर्थ असा नाही की मी त्याला धरून नाही. माझ्या जीवनात मी पण तसाच वागतो. हे दुर्दैव आहे आपल्या जीवनाचं, हे अपयश आहे आपल्या जीवनाचं की आमने सामने प्रभू येशू आले, सोबतीला होते, उतरले ते आमच्या गावामध्ये, कदाचित आमच्या घरी, पण आम्हाला मात्र त्याची पर्वा नाही. प्रभू येशू देखील, शुभवर्तमानकार सांगतो, प्रभू येशू देखील त्यांच्या अविश्वासामुळे आश्चर्यचकित झाले. त्यांना आश्चर्य वाटलं. अशी प्रतिक्रिया संत मार्क इथं नोंदवतो. मित्रांनो, ह्यालाच म्हणतात आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारणे. ह्यालाच म्हणतात आपण विपुल जीवनाची संधी आली असताना आपण आपली दारं कशी बंद करतो, आपण आपल्याच जणू काही जोमाला कसे मुकतो, ह्याचं ज्वलंत उदाहरण आज या शब्दचित्रामध्ये आपल्याला ऐकायला, पाहायला मिळते.
आपण जेव्हा आपल्या जीवनाची दारं देवाला बंद करतो, आणि तसंच झालं होतं इथं, तेव्हा देव सुद्धा आपल्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती, कुठल्याही प्रकारचा दबाव, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करीत नसतो. कधीच करणार नाही परमेश्वर. He gives us freedom. But what do we do with our freedom? To chase away God from my life? Is that why the freedom is given to human being? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. परमेश्वराच्या इच्छेशी प्रमाण वागण्याची आपली तयारी नसेल तर मग आपण आपलंच दुर्दैव आपल्यावर ओढवून घेत असतो. आणि मग परमेश्वर देखील काही करू शकत नाही, बिकॉज ही रिस्पेक्ट्स आवर फ्रीडम. येस, गॉड रिस्पेक्ट्स आवर फ्रीडम. आपलं स्वातंत्र्य परमेश्वर अबाधित राखतो, त्यानेच आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या प्रतिमेत, त्याच्या रूपात त्याने आपल्याला घडवलं. हो किंवा नाही हे आपल्याकडून आलं पाहिजे, आणि हे आपल्यावरच अवलंबून आहे. मित्रांनो, फक्त दिसते तसेच ते असते अशी हट्टीपणाची मानसिकता आपणाला कुठे घेऊन जाईल याचा विचार करा. फक्त दिसतं तेवढंच खरं आहे. मी बघितलं म्हणून ते खरं, मी बघितलं नाही म्हणून मला नाही वाटत ते खरं असेल असं. दिस इज आवर ॲटिट्यूड. प्रभू येशूच्या गावातील लोकांनी प्रभू येशूविषयी खूप ऐकलं होतं. गावातील लोकांनी ऐकलं होतं, हे सगळे होते आणि सगळं ऐकलं होतं. त्याच्या हातून केवढी महत्कृत्य होतात, हे वाक्य आहे तिथे शुभवर्तमानात. त्याच्या हातून केवढी महत्कृत्य होतात, पण आम्ही मात्र फक्त दिसते तेवढ्यावरच थांबतो. आज तर असे फसवे, बेगडी, चमकणारे खोटे वास्तव सर्व युक्तीपणाला लावून आपणाला ऐकवले जाते आणि सतत दाखवले जाते. व्हिडिओ, टी व्हीवर, फोनवर दाखवलं जातं. हे वास्तव, दुसऱ्यांनी तयार केलेलं आपल्यासाठी वास्तव, ते बघायचं माझ्या खोलीमध्ये मान खाली घालून, त्या कम्प्युटरला म्हणा, मोबाईलला म्हणा किंवा टेलिव्हिजनला म्हणा चिकटून बसून. हे वास्तव आमचं. तेच तेवढंच आम्हाला दिसते आणि तेवढंच आम्हाला खरं वाटते. जे लोक स्वतःला समजून घेण्यात कमी पडतात, मी कोण आहे, नक्की कोण आहे, देवापुढे उभे राहा, तो आरसा आहे आपला. दुसरी माणसं नाहीत आपला आरसा. त्या जाहिराती तर अजिबात नाहीत. नाही, कार्यक्रम वगैरे सगळे आपण बघतो, बातम्या, हे ते. खरा आरसा परमेश्वर आहे. त्याच्यासमोर उभे राहा. कसे दिसतो आपण ते बघा. त्याचे मी कसं आहे ह्याचं खरं कारण जर मला ओळखायचं असेल तर मी पहिलं देवाला ओळखलं पाहिजे. आणि मी जर त्याच्याशी खूप मैत्रीने वागत असेल, त्याच्याबरोबर खूप बोलत असेल, प्रार्थनेमध्ये म्हणा, ध्यानामध्ये म्हणा, मनन चिंतनामध्ये म्हणा, तर मग मला देवाला ओळखायला वेळ नाही लागत. मी ओळखतो. कुठे गर्दीत असला देव तरी तुम्ही ओळखणार. पण आम्ही देवाला विसरलेलो असतो, म्हणून तो जिथं येतो, आमच्या पुढ्यात उभा राहतो, तेव्हा आम्ही त्याला ओळखत नसतो. स्वतःची पूर्ण आणि प्रामाणिक ओळख करून घेण्यासाठी माणसं भीतात. आय डोंट वॉन्ट टू नो माय सेल्फ. स्वतःची पूर्ण आणि प्रामाणिक ओळख करून घेण्यासाठी माणसं भीतात, म्हणून ती देवासमोर उभी राहायला घाबरत. लांब उभं राहिलेलं बरं. येस, दे आर अफ्रेड
to accept the fundamental truth about themselves. देवाविषयी पूर्वकल्पना, पूर्वग्रह, हट्टीपणाने केलेल्या स्वतःच्या व्याख्या देवाविषयी, स्वतः ठरवलेली देवाविषयी निश्चित मतं, असाच असतो देव, तसाच असतो. आम्ही केल्या पाहिजे. आम्ही देव घडवला आहे आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये. मला पटतं तेवढंच मी घेणार. किंबहुना आपण त्याचा शब्द नित्य आठवूया, तो पाळूया आणि तसं जीवन जगूया. मग परमेश्वर अनपेक्षित प्रसंगी आपला सोबती कसा असतो ह्याची सुंदर जाणीव आपल्याला नक्कीच होईल. आपले जीवन बहरेल, फुलेल आणि फळदायक बनेल. तसे आपल्या जीवनात घडो, आपली श्रद्धा बळकट बनो. आमेन. आपण आपली श्रद्धा जी मजकूर रूपाने प्रत्येक रविवारी किंवा मोठ्या सोहळ्याच्या सणाच्या दिवशी बोलत असतो, प्रकट करीत असतो, ती आता आपण जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू आणि जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरं करण्यासाठी ख्रिस्ताठाई आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा परमेश्वर अखिल जगाला खुला करण्यासाठी श्रद्धेने आपण त्या परमेश्वर पित्याकडे आता याचना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची श्रद्धा दृढ कर. प्रभो आमची श्रद्धा दृढ कर. ख्रिस्ताठाई प्रकट झालेल्या परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवण्यास, श्रद्धेत दृढ होण्यास आपल्या श्रद्धामय जीवनाद्वारे मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्च बिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमची श्रद्धा दृढ कर. श्रद्धेची देणगी नेहमी परमेश्वराने जशी ख्रिस्त सभेला व तिच्यातर्फे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला दिली आहे तशी ती शुद्ध राहावी. त्या श्रद्धा देणगीची योग्य व खरी ओळख जगाला व्हावी. आपण ती ओठाने व कृतीने सदोदित घोषित करावी
म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची श्रद्धा दृढ कर. कोरोना व्हायरस, डबल म्युटेड कोरोना तसेच म्युकरमायकोसिस पासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. त्यांच्या कुटुंबांचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची श्रद्धा दृढ कर. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. श्रद्धा शिकविणारे धर्मशिक्षक, श्रद्धा स्वीकारणारे विशेषतः आपले लहान मुलं मुली, युवक युवती, पुरेसा व मुबलक पाऊस मिळावा, सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे, आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व धर्मप्रांतांच्या हेतूसाठी. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. ह्या प्रार्थनांचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या तोंडावरून केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे बलिदान व गौरव आमच्या त्याच्या ख्रिस्त मंडळाचे कल्याण. हे प्रभू, तुझ्या नावाच्या गौरवार्थ आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. ह्या दानांमुळे आम्हाला पवित्र कर आणि सार्वकालिक जीवनात आम्हाला सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू ख्रिस्तासारखे बनवलेस. आम्ही ख्रिस्तासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत आणि सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. तुझ्या महिमेने
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत जोसेफ तिचा पती, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू येशू ख्रिस्त, हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धान्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू येशू म्हणतात, श्रमलेल्या आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन आणि तारणाचे दान देतोस. ह्या तुझ्या उपकारांचे विस्मरण आम्हाला कधीही होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. से मिलूं